अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे शुक्रवार। तर शुक्रवार म्हटल्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच हवे। मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची म्हणजे तुळजापूरच्या आई अंबाबाईची सेवा करणं गरजेचं आहे। तर आई अंबाबाईला मी अभिषेक करून घेते। प्रथमतः मी पाण्याने अभिषेक करते, त्याच्यानंतर मी दुधाने अभिषेक केलेला आहे। दुधाने अभिषेक करायचा कारण की आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये खूप अडचणी संकटे असतात, तर त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा व्हायलाच पाहिजे। तर आपली कुलदेवी जर प्रसन्न असेल, आपल्यावरती संकट अडचणी खूप कमी होतात। आपण 3 अध्याय 11 माळी स्वामी महाराजांची सेवा तर करतच असतो, नित्य सेवा आपण रोज करतच असतो, पण त्याबरोबर आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या आई अंबाबाईची पण सेवा करणं गरजेचं आहे। तर आई अंबाबाईची सेवा करायला मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, तर या दिवशी अभिषेक करून तुम्ही कुंकुमार्चन करून दुर्गा सप्तशती पाठ करू शकता। तर मी अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ अशी कपड्याने मूर्ती पुसून घेते आणि मळवट भरून मग मूर्ती स्थापित करते। त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून नैवेद्य, तुम्ही नैवेद्याला आई अंबाबाईला नैवेद्य जे आहे तो अतिप्रिय म्हणजे फुटाणे आहेत, तर ते तुम्ही फुटाण्याचा नैवेद्य दाखवू शकता। तुम्ही तुळजापूरला गेल्यानंतर तिथून प्रसाद घेतल्यानंतर प्रसादामध्ये तुम्ही बघत असाल की त्याच्यामध्ये तुम्हाला गोड साखर किंवा फुटाणे भेटतातच। फुटाणे हे प्रत्येक प्रसादामध्ये असतात कारण की आई अंबाबाईला खूप आवडते फुटाणे आहेत, म्हणून मी आज नैवेद्य दाखवते तो फुटाणे आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आई अंबाबाईला। तर मी अशा प्रकारे आजची पूजा केलेली आहे। जेवढं मला होतं तेवढं मी शूट केलेलं आहे। तर ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा, शेअर करा, जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझी आजची पूजा कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा मला। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।